नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. 2027 मध्ये देशभरात होणार जनगणना. जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून 11,718 कोटींचं बजेट मंजूर. देशभरात 2 टप्प्यात होणार जनगणना. राज्यात बाल अपहरणाच्या वाढत्या घटना. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलं पत्र. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने देशाच्या राजकारणात मोठी पोकळी. राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे. रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नाही याची लाज वाटली पाहिजे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सरकारवर टीका. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती. 15 जानेवारीपर्यंत वृक्षतोड करण्यास स्थगिती. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा मी पुढे नेत आहे. करुणा धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. नवाब मलिक यांचं नेतृत्व भाजपाला मान्य नाही. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांची प्रतिक्रिया. पहिले 4-5 बिबटे रवी राणा यांच्या घरी सोडले पाहिजे. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. मी 4-5 काय 10 बिबटे पाळायला तयार. आमदार रवी राणा यांचं विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर. आमच्याकडे 165 उमेदवार तयार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती. 14 डिसेंबरपर्यंत पुण्यातील भाजपा कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती. 3,500 इच्छुक उमेदवारांनी दाखल केला अर्ज. पुण्याच्या मावळ तालुक्यातील उत्खनन प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई. तहसीलदारांसह 10 जणांचं निलंबन. 90,000 ब्रास होऊनही अधिक उत्खनन झाल्यानंतर कारवाई. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद निवळण्याची शक्यता. अजितदादांनी 1 पाऊल पुढे टाकल्यास आम्ही 2 पाऊल पुढे टाकू. मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. तुर्तास येथेच थांबूयात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.